हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे वन्दे तरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कबंध राक्षसल काणी पळीतर शिलिचमी कबंध मणमळरी दनु मळले क गंधर्वो स्थूल शिरस मळले ऋषीले ताणे क शाप घेवचे ताके अभ्यास कसने मणमळरी इच्छा रूपी तो खंचे ऋषी मुनी पळील कुळ्ळे ते दंडकारण्य जनस्थानांतनी मस्त राक्षस तनी ऋषी मुनींक बाद दिवचे बैबे तशी हाणे जय म्हणू तर जलरी राक्षसाल रूप घेऊन तांगेले दरारा बोन भिवचे तन्नी पाप मस्त भितलीचे नेमगेला वस्त कसले म्हण तसले एक बजी वाईट बुद्धीचो एक पंत स्थूल शिरस मळलेले ऋषीले भेटी जत्तका तशी भिवैतो ताजे नंतर अपहास्य करता स्थूल शिरस मळे तांगेल माते देहापशी मस्त होड असता अपहास्य करता व चंदू नवे तेदंतांनी सांगताची तुका जलतीतले बगी कुरूप येता अनेक कसं म्हण म्हळ्यार तू ये राक्षस जावन आतां खंयची गोर रूप घेतला त्याची रुपार तूं हांगा भोंवची जेता तो मिगेले शाप विमुक्ती खातीर मागता तो मागतना तांणी सांगताची राम केदन येता तेदन तुगेले शाप विमुक्ती जाता म्हूण तशें ताका राक्षसाले रूप येता राक्षसू जाता तो मागीर भोंवतर आसता मेळ्ळे ऋषी मुनीक बादविचे खावचे मारचे अशें पुरे करून रानांत तूं भोंवतर आसतना एक इंद्रा लागीं युद्ध वता भारी एक नमनेचे ताका कसं म्हणचे पराक्रम आस म्हूण सांगून इंद्रा लागीं युद्धा चमकल तेन्ना इंद्रू ताका वज्रायुधान तागेले माती मारलेले पेटाक ते वज्राघाताक तागेले माती पोटा भितर चमकले तागेले पायूय तागेले पोटा भितर चमकले सगळेची माती नातिले पांय नातिले खाली एक गळले दुखून जांगिले थंय एक शरीर जांगिना पांयना कसले ना एक मांसा मुद्दुसी शरीर तागेले ये हात मांत्र तेदना इंद्राले तो सांगता तूं कसं केली हें म्हाका हांव चुकी केला हांव तुगेले माफी मागता जाल्यार हांव कशी जीवन करचें म्हूण म्हणटना इंद्र सांगता तुका हाताक त्राण दिता म्हूण सांगून तागेले हात एक योजन दीग करतके म्हळ्यार 4-4 मैली इतले दीग जतके तागेले हात मागीर म्हाका खंय वचुका कसले ती कळना पोटा बूक जाल्यार हांव खावचें कशी म्हणटना ते भितर गेलेलें आसना पोट ते तागेले हर्दी सुजागेर एक दोळ ताका पळोवचें पुरे आनी पोट्ट नाभी येता पळय थंय तोंड करून दिता इंद्र तशें चावन आनी म्हणटा तूं मस्त आहारा खातीर कश्ट भोगता म्हणना तुका आहार चड राक्षस जाल्यार देखून गोतस म्हाका तुगेले हात ह्या रानांत खंय खंय थंय वता ताजी व्याप्ती आयिल्ले प्राणयां पुरे धरून तूं पोट भर थंय खावेत म्हूण सांगून इंद्र ताका एक वरावरी दिता तशी तो कबंदो आईल जनांक पुरे बाद दिवन कोण आतां व्याप्ती मेळटा तांकां पुरे खावन थंय जीवन करून आशिल्लो तसलो कबंदो रामलक्ष्मणाला हातांत हत जाला मागीर ताणें सांगचे म्हाका संहार करून जाली नंतर तुगेले बायल खंय मेळटा कसले इत्ते म्हूण पुरे सांगता मात म्हाका ती शक्ती ना राक्षस देहांत म्हाका तसली दिव्य शक्ती ना केदन म्हाका मेगेल देह मेळटा तेदन म्हाका ती शक्ती वापस येता म्हणटना रामलक्ष्मण तागेले हात कातरून ताका रकडा अट्टीरी मुटून ओड फोंड काडून तांत भितर घालून रकडा आटी मुटून ताका उज्यो दिताची
तो जोडून वतरी ते एक दिव्य देह येता तो तागेले गंधर्व रूप घेता मागीर पळय थंय तो सांगता सुग्रीवाल विशयी सांगता तुम्ही सुग्रीवाल्या वचाचे म्हणून सुग्रीवाल पुराय विशयी सांगून थंय दुखून वच्चे वाट कशी म्हूण जेवका नवे आतां रामलक्ष्मणाक ऋष्यमुख पर्वताक वच्चे मार्ग दाखयता तो पश्चिम दिका प्रयाण करायची थंय जाय जाल्ले फुल्ला वृक्ष सकडेस उद्दास तुमकां वाटेच्या यास पुराय वता जाय जाल्ले खावच्या मेळटा तुमकां मागीर नंदनवना म्हणके चंद एक वन मेळटा थंय तशीची सर्व ऋतूंत मेळचे फल पुष्प सकडी मेळटा थंय त्या मागीर तुमकां खावच्याक न्ही मुक्त ते कोणेय थंय राखून घेवन नेसनाची तुमी थंय वनदेवतेला निमगून ते खावन वचूं येता मागीर अशीची मुखार वता मस्त बेट्ट मेळटा ते एक बेट्टा दुखून एक बेट्टाक एक वना दुखून एक वनाक दांटून वता पंपा पुष्करिणी पंपा न्हंय आतांची ते तुमकां मेळटा थंय पंपा न्हंयेंत जाय जाल्ले जलचर भारी एक चंद न्हंय दिले ताबरे सकडेच क्रंच पक्षी भरपूर नस म्हूण येता नाना जातीचे चंद झळके ते सरोवरांत सकळे आसता ताका ते मेळचे फल मूल बक्ष पुरे घाल्ली म्हूण जाल्यार ते खावच्या येताचे पुरे भारी चंद दिसता ते म्हणून सांगता थंय दुखून मुखार वचूं तुमी म्हूण सांगून सांगता मुखार वतना कसो मेळटा थंय ते आतां तो कबंदू सांगता रस मुखारी वताची तेषाम् अद्यापि तत्रैव दृश्यते परिचारिणी श्रमणी शबरी नाम काकुत्स चिरजीविनी हे रामा थंय श्रमणी म्हळ्यार एक संन्यासिनी थंय ती बैसून आसता शबरी म्हूण म्हणलेली संन्यासिनी रितीर आसती श्रमणी म्हळ्यार संन्यासिनी रितीर देहदंडन म्हळ्यार उपासू हे ते सकड करून क्रश जावन असं भारी धर्मिश्ट जावन आशिल्ली शबरी ती मतंगाली आश्रमांत कोयर काणू थंय मतंग ऋषीक बरें सहाय कोरनांनी आशिल्ली ती कोयरो फूट करचे समिधेनी हाण दिवचे ते पुरे काम करून आशिल्ली परिचारिकी ती मतंगाल शिष्य ती तुगेलें दर्शन कथेर राखून बसले कृतार्थ जत्ती मागीर स्वर्गा वता ती तशी पंपा सरोवराचे पूर्व भागांत ऋष्यमुख पर्वत आसा त्या पर्वत शिखर थंय वचून थंय न्हिदलेले जन तांकां स्वप्नांत कसलेय संपत्तो दिसलो म्हूण जाल्यार जागृत येतना तांगेले द्राक आसता की तसल एक ऋष्यमुख पर्वताक एक तसल एक विशेशत आसा त्या पर्वता वयरी एक गुहेस ताका बंडे मुचून सोडला ताचे पुर्वांत एक थंड उदकाचें एक व्हड कुंड आसा सुग्रीव तागेले कपिवट त्या गुहेंत वास करून आसता रामा तागेले सख्य तूं कोरका म्हूण सांगून कबंदो अगस रान हांगा थंय दुखून आकाश मार्ग मूलक तागेले लोकां कडेन वता आनी लक्ष्मणाक सांगता खंयची रुखांतूय चोण तूं फल न्ही काडयता म्हूण म्हणला न्हय तशी तांणी मुखार वतना ती ते कशी ताण वचूं काय म्हूण सांगला ते मतंग ऋषीले शिश्य जावन सुची शबरी थंय मेळटा म्हूण म्हणला ती केन्नाय तुका राखून बसता रामा रामा म्हूण म्हणला ताजे नंतर पश्चिम तीरांत एक गुहे ऋषिमुख पर्वतांत एक गुहे थंय सुग्रीव इत्यादी तागेले जन समीत द्रबिल 4 जन तागेले उठसूचे पुराय तुका पळोवच्या मेळटाची म्हूण म्हणला न्हय आनी आकाशा मार्गा दुखून वतना थंय सांगता तो हे रामा तूं सुग्रीवाल सख्य उडगासान करून घे म्हूण सांगून वता तो तशी आतां राम आनी लक्ष्मण तांणी कसं करताची तांणी कबंदान सांगल्या वरी त्या रानांत पश्चिम दिका कडेन सुरू वताच पळयतात तांणी ताण सांगल्या वरी थंय एक चंद फलपुष्प भरलेले जागो मेळटा रान मेळटा पर्वताचे वयर चोवणू ताजे फाटीर देंवन थंय ಸ್ವಲ್ಪ काळ विश्राम करून पंपा सरोवराचे पश्चिम दिका वतना व्हड एक सरोवर दिसता तांकां मागीर सरोवराच्या पश्चिमा येतना
शबरीले एक रम्य आश्रम तांक पळोवचें मेळटा. अनेक रुखू त्या आश्रमाक येवन शबरीक पळयतात न्ही, ती सिद्ध पावल्या ती सिद्ध म्हणटा तिका न्ही जावन ती मतंग ऋषील शिष्य जलेली थंय परिचारक जावन काम करून मतंग ऋषीले अनुग्रहान करुणेन ती शिष्यत्व पावन आतां सिद्धी जाल्या ती. तशी ते सिद्ध जावन आशिल्ली शबरी तांकां रामलक्ष्मणा पळोवन धांवन येतकय आनी रामाले लक्ष्मणाले चरण धरता ती नमन करता. कशी तांकां एक अर्घ्य पाद्य दिवन यथाविधी पुजा त्या पुरे करता. मागीर रामनी म्हणटा संन्यासिनीशी आशिल्ले शबरीक पळोवन तुगेले साधने कसले अड्डी येतरस न्हय हांगा, तुगेले तपस्सू चड जातरस न्हय, साधन चड जातरस न्हय, तुका कोप येत की आहारा नियंत्रणस की यम नियमादी तुका जत की मनांत सुख शांती सकडस की तुगेले गुरुसेव सफल जाला वे म्हणून म्हणटा. तेदना ती सांगतकय शबरी तुगेले संदर्शनान आज म्हाका तपसिद्धी जाले, म्हगेले तपस सफल जाले, गुरुपुजे केला म्हाजी, तुगेले निमती म्हगेलें जीवन सार्थक जालें रामा आनी स्वर्ग जाय जाल्यार म्हाका मेळटा. तशी तुगेले एक प्रसन्न जावन आशिल्ली दृश्टीनाची म्हगेले भरलेले पाप पुरे वचून आपुतात्म जाले. हे रामा तुगेले अनुग्रहान अक्षय जावन आशिल्ले चंग लोक म्हाका मेळटा म्हूण सांगून तिणें सांगचें आसा. तशी कशी आशिल्ली ती शबरी सुरवेकाची शबरील रम्य आश्रम वाल्मिकी ऋषी सांगताची कृत्वाच्या शैलप्रेष्ठेतू तौवासम रामलक्ष्मणौ पर्वताया बदीन चोणू त्या बदीन देवी लिखितानी पंपाया पश्चिमतीरम राघवावुपतस्ततू पंपाचे पश्चिमतीरार्धकून चमकलितानी थंय एक पुष्करिणी आशिल्ली. अपश्यताम ततस्तत्र त्या पुष्करिणी लागीं शबर्या रम्यम आश्रमम शबरीलेक भारी छंद आश्रम तांकां मेळ्ळें म्हूण. तशी न्ही जावन मतंग ऋषीन तिका तिगेले तांगेले एक मानस पुत्री म्हणून लेखलाक तितले चंद करून तांणी तिणें मतंग ऋषील सेव केलेले. तशी पळयता रामू लक्ष्मण तिका सगळी अंगा मीरी पोण चर्म एक नमने ऑरटू जावन गेला. पळय आमकां मंतारपण येयलें चर्मा मीरी पडले म्हळ्यार हेच्यान शूर जाता, हेच्यान शूर जावन ताका कितले मॉइश्चरायझरान एक दुसरें पुरे घालून चंद करूं पळयताचे आमी ते चंद जेवचेच वे एक पंद प्राय जाले वेज जाले कसले जेवो केसाक ಸ್ವಲ್ಪ काळी कोरीत मागीर ते काळी कोरूक आळसाय जाल्ली म्हूण जाल्यार केस दवस म्हूण कळताची कळटा. आमी कसलेय सम करूं ना. जरा म्हळ्यार एक ते मंतारपणाचें एक चिन्ह ती येवचे प्रकार येता येवच्या नज्ज म्हळ्यार येता. तशी जाल्यार हांनी पुरे साधक जाल्यार देखून देहादी कडतानी भान दिनाची तांकां साधने दिकडे मन केदनाय. तशी तिगेला आंगा चर्म सुकून गेला काय आनी भर मिरी पडला. मात त्या केस तांतू एक काळो केस ना तशी धव जावन गेला. तशी तोंडार ही तशीची सायळ्यान बली बांदितना कशी पळय मिरयो परस्कट पडता तशी तिगेले तोंडार पुराय मिरी पोण बरी सुकून वचून ते चर्म बरी एक नमने गिटी दिसतरस. भुवयाचे केस धव जाला जण गेला सगळी भुवी देवन दोळ्यार पडल्या बरी दिसता. दोळ्या दृश्टी उणी जाला सगळी आंग बक्सला फाटी बक्सला दांत नाची सगळेची देह इंद्रिय सकड गडकडे तरस तसलेक तपस्विनी शबरीला आश्रमाक रामलक्ष्मण इल्यांची त्या वेळार ध्याना बसल्या ती तिका राम येता म्हण मतंग ऋषीन सांगिल्लें ते रामाले एक रूप तिणें मतंग ऋषीला निमगिलेले त्या रूपार एक ध्यानमग्न जावन आस कडेन रामांत येयली कुडले तिका मनांत उकळ्ळें राम आयलो म्हूण दोळ सोडतना पळयलें रे राम लक्ष्मण राबून आसाची भारी एक ध्यानांत मग्न जावन आशिल्लात. पक्कनी उठान हे लक्ष्मी रमणा पक्षी वाहना अहल्योद्धारणा दानवांक नाश केलेलो मनुष्य रूप जावन आशिल्लो रामा म्हाका गुरू मतंगाल उपदेश फल जाल्ले मिगेले
जीवन सार्थक जाल्लें अशी सगळी ती सांगतरस. नवविध भक्तीन तिणें रामाले आराधन केल्लें म्हणून म्हणतरसची. तशी तेदना रामालेगी ती सांगतकय अद्य मे सफलम जन्म स्वर्गश्चैव भविष्यति त्वयि देववरे राम पूजिते पुरुषर्षभ. आत्मेगेल जन्म सफल जाले रामा, तुका केदना पूज केल्ली पळय हांवें त्या वेळारी तिणें केदना पूज केल्लें त्या वेळार हांव संतोशारी म्हगेल सर्व साधन सिद्धी जाल्ली म्हूण दिसता म्हूण सांगून. म्हळ्यार रे रामान तिका निमगेल न्हय, तुगेलें तपस्या कशें आशिल्लें, ध्यान कशी सफल जालें तुगेलें, आहार नियंत्रण करतवे, शमदमादी इंद्रिय जय तुका गोतसवे, मना शांत आसवे तुका तुका कशी दिसता म्हूण म्हणली कुडलें ती रामा 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 म्हणून आपयत पळय त्या नवविध भक्ती कसली ती गेली म्हणून त्या रामा 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 म्हणून आपोचे कितें केलें कीर्तन कय. ती सगळो दीस रामाल स्मरणेन तूं आशिल्ल न्हय. केदनेत राम कादिरुवळू शबरी श्रीराम बरुवनेंदू. केदन राम येतलो म्हूण राखून 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 बयसचें आशिल्लें न्हय तिणें. तशी त्या रामाले स्मरण ती गेलें. तशी आयले कुडल्यार अर्घ्य पाद्य सकळ दिल्ली पळय तें पादसेवन, तशी वंदन आनी ताका पूज ताका वंदन केलेलें वंदन, मागीर फल पुष्प इत्यादी दिवन अर्चन केलें. आत्मीयतेन तांकां बहिस्कारान पूज केलें. तें सख्य वारे घालतकी राम लक्ष्मणांक ती तांगेले आयास परिहार जावच्या तें दास्य आनी रामा म्हगेल सर्वय तुगेले कतीर राखून बशिला हांव, म्हगेल सर्वय तुगेले अधीन हांव तुका शरण येयला म्हूण तीण म्हणली पळय तें आत्मनिवेदन म्हूण सांगून श्रीपादराजान एक ಸುಳಾದೀನ್ ತೂ ಸಂಗಿಲಸ್ ಶಬರಿಲ್ ವಿಷಯ ನಿನ್ನಾಧೀನ ಶರೀರ ಕರಣ ಚೇಷ್ಟೆಗಳೆಲ್ಲ ನಿನ್ನಾಧೀನ ಬಂಧ ಮೋಕ್ಷ ನಿರಯಗಳು म्हणून सांगून. आनी तेदना तीन सांगचे अद्यमे सफलम जन्म म्हगे सगळे जन्म सार्थक जाल्ले म्हणून सांगून तेदना त्याचे म्हणटात न्हय हरिप्रसाद जावची म्हूण म्हळ्यार भारीची एक श्रेष्ठ सिद्धी ती. हरिप्रसाद म्हळ्यार देवाल एक अनुग्रह. हांगा साक्षात राम तिका पळोवच्या मेळ्ळा, विष्णूची तो राम आनी रामान तिका पळोवच्या मेळ्ळा, तिगेले वयर अनुग्रह केला आनी जन्म सफल जाल्ली म्हण अशी ते शबरीन कसं म्हणचें. तशी शबरी रामचंद्राला सांगतकी देवा म्हगेले एक आव्हान सत्कार घेवन वचूं का तुवें म्हूण. ती सांगता पळय तूं चित्रकूटा आयिल्ल तेदनाची मतंग ऋषीन हांग दुखून वच्चे वेळ लागे येईल रमा. तशें जावन तांणी हांग दुखून दिव्य लोकाक चमकलीची जाल्यार ते धर्मज्ञ जावन आशिल्ले महर्शीन वतना म्हाका म्हणलेलें ये हांगा तूं आसूं का म्हळ्यार रामान रन्ना येतना सुमार काळ फुडेंची मतंग ऋषी चमकले जाल्यार ती रामान चित्रकूटा येतना लेगून न्हू राम येयलो म्हणून चित्रकूटा ताण येतना तिका विशय कळ्ळा. तेदन दुखून ती आजी न्हय पाय राम हांगा येतलो कित्याक म्हळ्यार म्हाका मतंग ऋषीन सांगला न्हय म्हूण सांगून तिणें लेखून थंयची राखून बसल्या म्हूण तशी सांगची तिणें त्या. तशी तिगेले महर्शी मतंग तांणी हे आश्रमा दुखून वतना ताका हांव कसो करचें हांगा एकलीन राबून म्हाकाय बऱ्याची म्हूण म्हणटना तांणी म्हणलेलें खंय तूं हांगा राबू का, तुगेलो आनिकी दीस आसा वच्चाक जाल्यार तुका एक संतोश विशय कसो म्हळ्यार हांगा एक दिव्य पुरुश देवूची राम म्हूण सांगून ते अवतार घेवन येता. लक्ष्मण समीत जावन येता तो तेदन तूं ताका आतिथ्य कोरका. त्या रामा पळयले कुडले तुका हांगा दुखून मुक्ती जाता म्हूण. तशी ती रामाला सांगतरस मया तु विविधम वन्यम संचितम पुरुषर्षभ तवार्थे पुरुषव्याघ्र पंपायाः तीरसंभवम. पळय पंपा तीरान तूं वन आस न्हय थंय हांव त्या वना दुखून अत्युत्तम जावन आशिल्लें फल मूल पुरे वेंचून तुगेले खातीर हाडला म्हूण सांगून ती शबरी रामाक पुरे कंदमूल फल दिता. आनी रामू तेदन म्हणटकी हे शबरी कबंद जावन भोंवतर आशिल्लो पळय धनू
गंधर्वो ताणे तुगेले महात्मे मतंग ऋषील महात्मे सकड सांगला. तू व दाखयत म्हणजे एक पंत मतंग ऋषीले सगळे वन म्हाका पळोवका म्हूण आशस म्हूण म्हणटना रामाले तोंडा दुखून इले तोडू शबरी उठानू ते कुर्ट बागसून बड्ड उरून गेले. रामा यो यो म्हूण संतोषारे संभ्रमारे ते सगळे वन दाखयता. भारी एक मृगपक्षीन भरलेले निबीड फलवृक्ष सकड सूचित असले मतंग वनते ती सांगतर सपळे येंचे जागेरी मिगेले गुरु मतंगाने बैसून मंत्र पुरस्सर जावन गंगा तीर्थ हांगाक आपयले म्हूण सांगून ती सांगता. तशीची म्हळ्यार तांकां नावच्याक समीत उदाक तन्नीची हांगा हाडलेले म्हूण ध्यान कोरनूची. तशीची मागिरी म्हणटा प्रत्येक स्थली म्हळेल वेदिक ही आव खंयची गुरुल सेव करता पळय ते मतंग ऋषी तांकां भारीची मानतार प्राय हात पाय पुरे कडकडेत गेले रे भारी श्रमान ते कडकडेच्या हातानाची देवतार्चन करता आसलीची पळय तांगेल तपस्या प्रभाव आजिकय ह्या वनांत आस पळय दिक्क दिक्कांत कितले उजवाड आस पळय म्हूण सांगता. मागीर सांगता सतत व्रत उपवासू सकड कोरनू क्रश जाल्ले दुर्बल जाल्लेली तांणी समुद्र स्नान कोरका म्हूण तांकां आश जाल्ले जाल्यार तांणी असमर्थ जालींची वच्चा जायना तांकां. त्या वेळार मनान समुद्राचे उडगास केलेल्याची सप्त सागरय हांगा येवन तांत भितर तांणी स्नान केलें. आतां हांगा तीर्थ रुपारी आसाचे म्हळ्यार सात पुष्करिणी जावन आसाची तांत पुरे समुद्र सन्निधान आसते सात समुद्राचे म्हूण. मागीर पळय ते समुद्र स्नान जाल्ले नंतर तांगेले वल्कल सुकत घाल्लेले ऋषीन आजी थंय ते सुकून वचनी मांत्र न्ही ते दुसू देवतार्चने खातीर चंद माळा करून देवतार्चन केलेले तेवय पळय देवा लांगार तशी आसा आनी की ते सुकून वचनी. तुका तूं येता हांगा तुका आनी लक्ष्मणाक सत्कार कोरका म्हणून तांणी सांगिल्लें. रामा मतंग वन सगळे हांव तुका दाखयलें मतंगाल महिमे तूं आयकलो तशें आनी पळय हांव हें देह परित्याग कोरका म्हाका अनुमती दितवे. हें आश्रम खंयची ऋषील की हांव कोणाल परिचारिकेची जावन नाशिल की तसल महात्माला वचका म्हूण सांगून म्हाका दिसतरस रामा तशी म्हाका तूं आनी आज्ञा दितवे म्हूण ती सांगता. धर्मिष्ठं तु वचः श्रुत्वा राघवः सह लक्ष्मणः प्रहर्षम् अतुलं लेबे आश्चर्यमिति चाब्रवीत. लक्ष्मणाले मोट्टशील रामू शबरिली धर्मिष्ठ उतर ऐकून आश्चर्याविषयी यो म्हूण सांगून भारी संतोष व्यक्त करतकय मागीर शबरी सांगतय पळय तुगेल भक्तीक तुगेल व्रतनिश्ठेक तुगेले अर्चना पूजन हाका पुरे हांव भारी मेचवलो. तूं आनी तुका खंयची लोकां वचका म्हूण दिसता त्या लोकां तूं निश्चिंतेर वचूं येता सुखार वचूं येता म्हूण तुका हांव ओप्पीक दिला म्हूण म्हणटना ती तितली मानतारी जटाधारिणी जावन आशिल्ली वल्कल कृष्णाजीन पुरे घाल नाशिल्ली शबरी त्या मुहूर्तान तूं रामान सांगला न्हय फुडले देह सोडूक आशी पवली की रामान अनुमती दिला. फुडले एक अग्नी प्रज्वल जाल्ले अग्नी भितर तिणें तिगेले देह सोडले म्हूण. कशी आशिल्ली ती जटिला वृद्धा चिरकृष्णाजी नांबरा तिगेले वल्कल मृगचर्म पुरे नेशिल तिणें अग्नीक तिगेले देह अर्पण केले. मागीर ती तपोलोका वचून पावली म्हूण म्हणटा. जनोलोक तपोलोक मागीर ब्रह्मालय सत्यलोक तितली वयरची लोकां ती वचून पावली म्हूण सांगून. तशी वतना स्वर्गा वतना तिगेले ते देह मानतारे जर्जरीत देह वचून दिव्य आभरण भरलेले दिव्य माल घाल्लेले अंगाक गंधादी लेपन केलेले दिव्य अंबर धारिणी जावन चंद एक दिव्य देह घेवन मिंचा उजवाडशी त्या मतंग वनांत उजवाड करतची स्वर्गाक तिणें आरोहण केलें. तसल मतंग ऋषी खंय विहार करतलीच की
तपोलोक त्यांची लोक तिणे आत्मसमाधी योगानं पावली म्हणून सांगून म्हणतात. तशी मागिरी शबरीक मोक्ष दिलेलो रामू मतंगाले प्रभावाविषयी आलोचन करता लक्ष्मणाले सांगत काही पळे ये मतंगाला आश्रम कितले आश्चर्यकर जावनच पळे हांगा वागू जिंके परस्पर विश्वासान ಒಟ್ಟು भोवताची खंयचे कणा काही जिंके वागा पडल्यार भिवन धावना वागू जिंके खवच्या वचना कितली नमनेच पक्ष पुरे आसा पडाय आणि आम्ही या सप्त समुद्राचे सान्निध्याचे तीर्थांत स्नान करूया पितृतर्पण दिव्या मिगेले अनिष्ट पुरे नाश जातले म्हणून लक्ष्मणा सांगून ते पुराय करून सांगते. आता मिगेल मन भारी हगुर जाला मिगेल मनांत पुरे म्हाका प्रसन्न भाव येतरस सर्व दोष निवारण जाला म्हूण दिसता भारी उल्हासच म्हाका मुखारसून आमकां पुरे बरी जाता म्हूण म्हणलेली एक भरवसे म्हाका येतरस म्हूण म्हणटना लक्ष्मण थंय अण्णाक सांगता काही पंपा सरोवरा तिकडे वचा आम्ही म्हूण म्हणटरस ताजी लागींची ऋष्यमुख पर्वतास म्हणला ना म्हूण राम सांगता जैत वचा ऋष्यमुख पर्वतांत धर्मात्म जावन आशिल्लो सूर्यपुत्र जावन आशिल्लो सुग्रीव वसन मे वालील भैयान तो थंय राबला काय तागेले चारे आप्त वानर मान तागे लोटो आसा काही या पुरे आमकां कबंदान सांगला ना जेवो ते वानर श्रेष्ठ सुग्रीवाक आमी पळोवे सीतेले अन्वेषण करता जाल्यार ताणें आमकां सहाय करता म्हणून कबंदान सांगला ना थंय वचा आमी तशें म्हणटना रामाक लक्ष्मण सांगची बग वगी वचा म्हाकाय जाल तितले वगी थंय वचून पावका म्हण दिसतरस रामू त्या आश्रमात दुखून मतंगाश्रमात दुखून लक्ष्मणाल वटू पंपा सरोवरात येईल भारी चंद फुटची चंद म्हळ्यार चंद उदकाक चंद कसं नाही फुटची धबधबे उदकाचे पंपा सरोवर ते पिवच्याक अर्ह जावन आशिल्लें सरोवर कयते ते पुरे पळयता राम लक्ष्मणाल वटू येतरस त्या पुरे पळयता भरी फुल्ल म्हळ्यार कसले कमला फुल कन्नई दिले फूल सकट भरलेले तसले सरोवर ते ताजे पंपा सरोवराचे ताका लागून ताजे एक भाग म्हणीत थंय मतंग सरोवर आसा तांत भितर रामू नाथ काही नांव न्हू रामू थंय बरी फुल्ल सकट आशिल्लें ते पुरे पळयता ताजे नंतर एक लागींची आंब्याचे वन आशिल्लें त्यावेळी पळोवन संतोष पावता पळयत की मागीर नांव न्हू ह्या कडेन सुंदर व्हड वन जाय जाल्यार सकडी फला वृक्ष वटवृक्ष श्वेतवृक्ष फूल भरलेले सकट झड्ड मोगारे कुंदी हाजी पुरे वाल्यो तशी सप्त एळे केळे म्हणटाची ते कसं की झाड गुतना तसल बरी भुरनसकी तशी भारी चंद वनाचे वन सुत्तो घालून आशिल्लें तसलें एक सरोवर तांणी पळयता मतंग सरोवर राम थंय नता बारी उश जत्तका रामाक न्हावन मागीर आनी हाजी लागींच खंयची ऋष्यमुख पर्वत आसा रजस म्हणलेले तो महात्मो जावन आशिल्लो एकलो तागेले रक्षराजू तागेले पूत जावन आशिल्लो सुग्रीव थंय वास कोरनस म्हूण कळ्ळें वचा आमी सुग्रीवाले वचा म्हूण सांगून लक्ष्मणा सांगता काय तो आनी सांगता काय कसं जाल्यार आमी सीते सोदूका जाण राज्य भ्रश्ट जाला तांच्यान सीती ना जाला तशें जावन मिगेल मन राज्यापशी चड आतां सीती खंय आसा म्हणूची हेचेन जातरस भारी वोमटेला रामचंद्र पंपा तीरांत भारी चिंतामग्न जावन बसला मुखारचे काणे आमी फायचे दिसा पळोवे आज सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरी
कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.